परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अथ ब्रह्मस्वरूप वर्णन। आज कमीच कर, त्याची गरज नाही. हे एकदम बंद कर. वाट मला ऐकायला येत नाही म्हणून बंद कर. हा. अथ ब्रह्मस्वरूप वर्णन. ब्रह्मस्वरूप वर्णन. हाँ हाँ. अंतर बाहिर एक रस जो चेतन भरपूर विभु नभ समसो ब्रह्म है नहीं नेरे नहीं दूर। ब्रह्मांड के अंतर कहिए भीतर और बाहर जो महाकाश की न्यायी भरपूर चेतन है सो ब्रह्म कहिए है। सो ब्रह्म नेरे नहीं और दूरी नहीं। काहे ते जो वस्तु अपने से भिन्न होवे और देश रूप उपाधि वाला होवे सो नेरे और दूरी कही जावे है। हे महत्वाचं वाक्य. थांब. ब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे, रूपाने आहे, ज्ञान रूपाने आहे, सच्चिदानंद रूप आहे. ते सापेक्ष दृष्टीने बोलायचे. वास्तविक स्वयंसिद्ध व्यापक असणारं तो शब्दाचा विषय होत नाही. जाऊ दे, तो विषय जातो सांगून. व्यापकामध्ये व्यवहार नाही, व्यापक प्रमाणाचा विषय नाही. हे झालं. पण हे दोन खालचे वाक्य अधिकाराचा अनुभवाचे आहेत. सो मेरे से न्यारा नाही और माझी दूरी नाही, हे वाक्य अनुभवत आहेत. तो कसा शब्दार्थ असा करू. वाक्यवाच्य सो मेरे से दूरी नहीं और सो ब्रह्म नेरे नहीं और दूरी नहीं. आणि ते ब्रह्म माझून वेगळं नाही आणि लांब नाही. काहे ते जो वस्तु अपने से भिन्न होवे और देश रूप उपाधि वाला होवे सो नेरे और दूरी कही जाते. हाँ. आता हे कसं दूरी कोणत्याला म्हणायचं ते तो पदार्थ देशानी कालानी असतो. आता इथं कसं, आता मी इथं आहे, हा पदार्थ लांब आहे का नाही, याला हा देश आहे का नाही. हा देश हा पदार्थ माझा वेगळा आहे म्हणून ह्याला दूरी म्हणले जाते. पण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्म एक असल्यामुळे तिथं दूर आणि जवळ म्हणायचंच नाही, लांबही नाही जवळ बी नाही. हे अखंड अर्थविषय फार मोठं महत्त्वाचं आहे. अखंड अर्थी चिंतन ज्याला प्राप्त झालं त्याला एकच वय गुरुजी सांगायचे. माझे अनेक विषय आहेत पण गुरुजींनी सांगा. द्रष्टा दृश्यशी आटला जो सुस्वरूपी सुटला तो काय जाणे राटला इंद्रग्रामने. द्रष्टा निदर्श हे तुम्ही अभ्यास करता. मी साक्षी त्याला मी जाणतो, मी साक्षी त्याला मी जाणतो, पण मी द्रष्टा आहे मी त्याला जाणतो. हे जो अभ्यास आहे जो साधक अवस्थेमध्ये. पण दूर आणि जवळ, वेगळं आणि दूर याचा विस्तार करायला लागलो. ही महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून. असो तर दृश्य नाही, पदार्थ नाही,
आणि त्याला जाणणारा द्रष्टा द्रष्टेशी आठला. द्रष्टा म्हणजे जाणणारा ज्ञान साक्षी. दृश्य म्हणजे विषय मन अधिक कळणारं, ते दृश्यपणा गेला आणि द्रष्टा पद गेलं. द्रष्टा काही म्हणे द्रष्टा पद गेलं आणि द्रष्टा काय म्हणे दृश्य सापेक्ष द्रष्टा आला. दृष्टी सापेक्ष याला कळेल करीतो मला माझे गुरुजींनी सांगावं. गुरुजींनी सांगावं फार चिंतन परमार्थाचं जितकं जितकं तुम्ही विचार करा तितकं तितकं ते जवळ आहे तितकंच लांब आहे. हनुमानजीने रामप्रभू हृदयात दाखवले नाही, दाखवले भक्ती दिसून श्रेष्ठ आहे, पण हनुमानजी तिथं कमी पडले. जरा का अरे रामच आहे ते राम रामाला का दाखवतोस. ठीक आहे म्हणून दाखवले भक्तीच्या दृष्टीने खूप श्रेष्ठ आहे, भक्तीच्या दृष्टीने सोळाने खूप चांगलं आहे, पण ज्ञानाच्या दृष्टीनं एकच वस्तू आहे ते कोणी कोणाला दाखवायची. हां दोन वस्तूमध्ये व्यवहार आहे, एक खरी आणि एक खोटी आहे असं देखील, पण खरी खोटी वस्तू सापेक्षित आहे, पण एक वस्तूमध्ये व्यवहार राहायचा त्याचा. मग ते बोलण्याचा विषय म्हणून कसा बोटाने दाखवतो तुला घ्या अनुभव गुरुच्या मुला. ते बोटाने म्हणजे प्रमाणाने विषय नाही दाखवला जात, शब्दाने तो विषय नाही कळत झालं. शब्द दोष घालतो, शब्द वस्तूकडे जात नाही. शब्द दोष घालवतो, शब्दात शक्तीवरतीनं तुम्हाला अधिकार आणलेला येतो, पण स्वरूपाकडे शब्द नाही. का पराई परत बोलणे खुंटवणे ते खरी कैसे बोले. 4 वाच्या आहे, त्या 4 वाच्यामध्ये पहिला ओम हा शब्द आहे, नंतर ओमचं असे त्याचे प्रकरण पुढे आहेत, पण ओम हा शब्द तिथं नाही झाला. नाद बिंदू कला तिथं म्हणून मेरे से दूर नाही और न्यारा नाही म्हणून अखंड आरती विषयाला आश्रय विषय नसतो. अखंड आरती विषयाचं उदाहरण तुम्हाला देता येत नाही, पण सांगतो सापेक्ष दर. अखंड सिद्धांताला उदाहरण नसतं. पतिव्रता शरीराला कोणतं उदाहरण देणार नाही का, उदाहरण देता येत नाही. तसं साधू आहे, पण साधू कसा आहे की नाही जमत, असा नाही म्हणते साधू. तसं ब्रह्म आहे, पण ब्रह्म प्रमाणाचा विषय नाही. तू सच्चिदानंद सुख स्वरूप आहेस हे तुला वाटतंय, ही तोपर्यंत सात्विक वृत्ती आहे, आणि वृत्ती नाही झाल्यावर मग आता मस्त म्हणून कसा बोटन दाखवत तुला घे अनुभव गुरुच्या मुला. तू जर गुरुचा मुलगा असेल तर ही प्रमाणाचा विषय नाही झाला, त्याला साधनाची गरज नाही झाली. जोपर्यंत साधना आहे तोपर्यंत अभ्यास आहे. साधन दोष घालत असतं, साधन विषय नसतं झालं, साधन विषय नाही झालं. साधन दोष घालवते, साधन अधिष्ठान दाखवत नाही. साधन अधिष्ठानाचं अडचण जी असणारी न कळणारीपणा, सात्विक अभिमानपणा हे सगळं नष्ट होतं झालं. साधन दोष घालवतो, ज्ञानी अज्ञान नेले, आपण वस्तू देऊन गेले, ऐसे जानने में नूर ले जानते थे, इसलिए मेरे से दूर नाही और न्यारा नाही. हे जर तुमच्या लक्षात राहिलं तुम्हाला परमार्थ प्राप्त झाला. हे जर नाही लक्षात अभ्यास करा. आपलं वेगळं नाही आणि आपलं दूर नाही. म्हणून दूर नाही आणि जवळ बी नाही आणि वेगळं नाही. न्यारा म्हणजे वेगळं आणि दूर म्हणजे लांब. आणि दूर पदार्थ कसे नसतो देशाने. तुम्हाला आता दाखवलं हा देश आहे, हा पदार्थ आहे, आपलं वेगळं आहे, पण अधिष्ठान साक्षी चैतन्य हे स्वतःचं स्वरूप असल्यामुळे आत्मा आपका स्वरूप आहे, इसलिए दूर नाही और न्यारा नाही. न्यारा म्हणजे वेगळं स्वरूप नाही आणि दूर म्हणजे तुझं वेगळं नाही झालं. म्हणून हे ब्रह्म असं आहे. कशाविषयी चालला ब्रह्माचा. ब्रह्म म्हणजे बृहत, आणि त्याला बोलायचं जर झालं आहे का नाही,
तर सिद्धांत असा आहे, पर्यायांनी सांगावं लागतो. प्रत्यक्षात अनुभवाच्या गोष्टी असतात काही, प्रत्यक्षात अनुभवाच्या गोष्टी असतात. माझे गुरु सांगायचे जरा, तुम्ही डोळा कसा आहे सांगा बरं. तुमचं वेगळा आहे का, आणि तो कसा आहे? नाही म्हणा नाही तर सांगा. नाही म्हणता येत नाही म्हणून न्यारा नाही, सांगता येत नाही म्हणून दूर नाही, असं आहे. हो, नाही झालं. एक उदाहरण सांगतो जात जाता याच्यावर, नेरा आणि दूर याच्यावर चिंतन महत्त्वाचं आहे म्हणून मी इथं थांबलो. जुनी गोष्ट. जनक राजा काही प्रसंगाने ब्रह्मज्ञान सांगा म्हणणारे काही लोकांना विचारलं. काही लोकांनी जे ब्रह्मज्ञान सांगल त्याला सोन्याच्या गायी देतो म्हणले मी. आता सोन्याच्या गायी देतो या शब्दाचा अर्थ त्या गायीच्या पायाला, शेपटाला, शिंगाला सोनं लावलेलं असतं, सोन्याचे अलंकार. आणि ते सोन्याचे अलंकार असलेल्या गायी द्यायच्या. ब्रह्मज्ञान सांगल त्याला. नेरा और दूर याचं चिंतन दृष्टांतानं सांगायला लागलं. दृष्टांताची गरज नाही, पण सापेक्षित कळण्याकरता सांगायला लागलो. ऋषीमुनी मुले आम्हाला नाही सांगता येत. याज्ञवल्क्याचे शिष्य काही होते, आणि याज्ञवल्क्य शिष्य महाराज जनकाचं असं म्हणणं आहे. आणि जे ब्रह्मज्ञान सांगेल त्याला हे गाय देणार आहे सोन्याचं. जांभळी गाय घेऊन या. शिष्याने सांगितलेलं करायचं असतं. आता ही गोष्टीतले शिष्य आणि गोष्टीतले गुरु आहेत. खास गुरु शिष्य गुरुजी, दादा, चैतन्य स्वामी हेच गुरुजी शिष्य नातं हो झालं. बाकीचं काय नाही खरं. आपलं तू बळ मय बळ चालायचं झालं लाताळे. परमार्थाचं सात्विकपणा फार वेगळं. तर सांगितलं त्यांना, जा गाय घेऊन या. गेले झालं. गाय हकारल्या. जनकाने विचारलं, अरे ही गाय चाललेलं होते म्हणून गुरुंनी सांगितलं एवढंच माहिती, बाकीच काही माहीत नाही आम्हाला. गाय घेऊन जाणार आहेत. गाय घेऊन गेले. अरे याज्ञवल्की म्हणलं, ब्रह्मज्ञान सांग, तुला काय करायचं? ब्रह्मज्ञान तुला अडचण विचार मला. म्हणलं ब्रह्म नको विचारू. काय म्हणतात? अडचण विचार, ब्रह्म नको विचारू. कारण ब्रह्मव्यापक आहे म्हणून अडचण नाही. काय अरे साधूंचे विचार एक सांगतो, माझे गुरुने सांगा, व्यावहारिक बुद्धीचा विषयच नाही परमार्थ. परमार्थ व्यावहारिक बुद्धीचा विषय नाही झाला. आंधळा सात्विकपणा नाही झालं. ही कसा अधिकारी आहे? आता ते काय सांगतो, मला किती उदाहरण सांगितले तरी उदाहरणाचा विषय नाही, ही त्याचं उत्तर आहे. प्रमाणाचा म्हणजे शब्दाचा विषय नाही, त्याचं उत्तर आहे. न्यारा और दूर. दूर असलेला पदार्थ देश लागतो, आणि ह्याला एकच व्यापक असल्यामुळे कंदील कुठे येईल? आता काहीतरी गेलं हां. येईल आणि शहरात नाही. कंदील तिथेच असेल, तिकडे ठेवलं असेल. घाबरू नको. काही डबा काही घेऊन ठेवायला. अखंड आरती विषय जो असतो त्याला लक्षात ठेवा. अखंड आरती शब्दाला, अखंड आरती विषयाला प्रमाणाची दृष्टांताची गरज नाही. जिचं प्रमाण आणि दृष्टांताची गरज आहे तिचा तो विषय सापेक्ष दृष्टीचं तुझं स्वरूप आहे असं सांगितलं जातं. पण का रे हां 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 राम ठेव, तिकडे ठेव, खुर्चीवर ठेव. दिसेल का तुला? ठेव खुर्चीवर. तर अखंड आरती हा विषय बोलण्याचा नाही, अनुभवाचा आहे.
म्हणून कसा बोटाने दाखवू तुला, घे हा अनुभव गुरुच्या मुला. बोटाने म्हणजे प्रमाणाचा विषय नाही, म्हणून त्याला माझे गुरु सांगायचे त्यापुढे कुणी नाही, आणि तो कोणाचा विषय नाही, आणि तो कोणाला विषय करत नाही. तो विषय कोणाला करत आहे, आणि त्याच्यापुढे दुसरा कोणी विषय नाही. याला उदाहरण द्यायचं झालं तर, जर झालं आहे का नाही, खास भक्त ते कुणालाच कळत नाही. बरं जा सगळं जा सोडून. गुरुजी सांगा तुम्ही झोपी जाता, त्या झोपेमधलं जे सुख आहे तुमचं लांब आहे का जवळ आहे? झोपेतलं सुख तुमच्या लांब आहे का जवळ आहे? हे तर खरं आहे ना. मग झोपेला प्रमाणाचा विषय आहे का? नाही. बरं झोपेमध्ये तुम्ही नाहीत का? मग किती लांब किती जवळ? मग जसं झोपेतलं सुख लांब जवळ सांगता येत नाही, तसं व्यापक परमात्मा असणार आहे, व्यापक ब्रह्म असणार आहे. त्याचं म्हणून एक माझे गुरु सांगा, अव्यवहार्य अधिष्ठान आहे आणि व्यवहार्य अध्यास आहे. अध्यास म्हणजे मिथ्या पदार्थ, व्यवहार्य ते बी व्यापक न कळल्यामुळे व्यवहाराचा आधारोप केला आम्ही त्याला देव म्हणलो. नवा देवाचा मग नव्या दे केवढा हा विषय आला. अरे मी अगोत्र, मला गोत्र समजतात, मी शत्रू नाही मला शत्रू समजतात, मी जेवत नाही मला जेवण समजतात, मला निवड दाखवतात. अरे मी नाही कशाचा त्याला. हो, ही व्यापक आहे, व्यवहार रहित स्वरूप आहे. आणि ही तर शास्त्र कारण सगळे हातात टेकले तिथं. कोणी जड चीज म्हणते, कोणी चीज नाणं म्हणते, कोणी शून्य म्हणते, कोणी जड म्हणते. हे सगळं काही उपयोगाचं नाही. का? एकच लक्षात ठेवा. बरं सांगतो आणखी गुरुजीने सांगितलेलं माझ्या. चारी भूताचा व्यवहार, आकाशाचा व्यवहार आहे का? वाऱ्याचा व्यवहार आहे, अग्नीचा व्यवहार आहे, पाण्याचा व्यवहार आहे, पृथ्वीचा व्यवहार. आकाशाचा, आकाशचं बरं नाही, त्याला काही विकार आकाशाला नाही. बरं ते कुठं नाही, कशात नाही, आणि त्याच्यात काय त्यात ते सगळेच आहे, पण त्याच्यात कोणी नाही आहे का नाही. आकाशात कोणी नाही, आकाशात सगळं आहे पण आकाशात कोणी नाही. ही व्यापक आहे. दृष्टांतामध्ये आकाश व्यापक आहे. आकाश कोणत्या देशाला नाही? स्वर्गाला आहे का नाही, वैकुंठाला, कैलासाला, सप्तपाताळाला. अरे आकाश नाही म्हणजे तिथं मग तुम्ही नाहीच झालं. आकाश कसं आहे? चारी भूताचा प्रयोग केला, पण आकाशाचा प्रयोग केला की कोणी? कारण आकाश प्रयोगाचा विषयच नाही. पाण्याचे वीज केले आहे का नाही, पृथ्वीचा अणुबॉम्ब तयार केला, वारं कोंडून हे केलं काय, यंत्र केलं वाहनाचे, जलाची वीज केली. हे चारी भूताचं. पण आकाशाचं काय केलं? आणि आकाशाच्या पलीकडतो आहेस, सांग कसं आहे ते. आता आकाशाच्या पलीकडे येतात, गगनाचे परावरण, आकाशाचं झाकण आहे तुला. तू आकाशाला झाकलंय म्हणून नजर से देखो प्यारे क्या रूप आहे तुम्हारा, बाहेर कम फिरे गवारा. कबीर महाराजमध्ये अरे जो विचाराच्या डोळ्याने तुमचं स्वरूप ओळखा, बाहेर का फिरायला लागलात? बाहेर म्हणजे काय सांगतो मला नाही. म्हणून बोले ना बोलू देना, बोले ना बोलू देना, बोले ना विकारी होईल, बोलू देना विषय नाही. बोललं तर विषय होईल, तो बोललं तर विकारी होईल. मग त्याला बोलायचं नाही, बोलून घ्यायचं नाही. म्हणून
काय सिद्धांत आहे माझे गुरुजी सांगावं, गुरुजी सांगायचे. रामकृष्ण हरी सांगतो गोई. चारी वाचा मुरडले वेदचारी, चारी वाचा मुरडले वेदचारी. चार वाचा म्हणजे परापासून ते मध्यम ह्या चार वाचा आहेत. ते परत फिरल्या, चार वेद परत फिरले. काय नवलाव साजणे. ती बाई स्थितीत पोहोचली. तिला आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य, परमार्थ म्हणजे आश्चर्य वाटलं पाहिजे तुम्हाला. जोपर्यंत तुम्हाला परमार्थाचं आश्चर्य वाटत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेतरी आहे. त्याला आश्चर्य एक परमात्म्याचं स्वरूप कळलं त्यालाच आश्चर्य. काय नवलाव साजणे. कसं आहे, वाचा रहित बोलू लागला. नवलाव कोणत्या प्रमाणाचा विषय नसून प्रमाणाला आधार देतो. नवलाव. तुम्हाला एकच विषय सांगतो, डोळ्याची सिद्धी कोण करतं? नाही, जर डोळाच करतो. मग डोळा सिद्ध करायला काय करावं लागतं तुम्हाला? काही करावं लागत नाही. कशावर ना तुम्ही म्हणता दर्पण घालू. अगोदर डोळे दर्पण पाहिलं का? दर्पणाने डोळा पाहिला काय? दर्पण पाहिलं का? दर्पण डोळा पाहिला हा ना. मग सगळ्याचं आधी ज्ञान स्वरूप तू आहेस आणि तुझ्या ज्ञानाने सगळं कल्पित आम्ही तुझ्या साधक भूमिकेकरता शिव करतो. नाही तर तुला विषयच नाही आणि तुला जाणं कोण श्रेष्ठच नाही. नाही झालं. कोणी एकदा काय झालं, सांगतो. अरे काय रे तुम्ही शास्त्र काय वाचता? भगवंत धामाला निघाले. उद्धव रडायला लागला. उद्धव म्हणले मला घेऊन जा. म्हणले उद्धव तुला घेऊन जायला सावयव नाही तिथं. तुला खांद्यावर घेऊन जायला खांदा नाही. तुला हाताला धरून जायला हात नाही. तुला माझ्या मागे म्हणाला पाय नाही. ते निधाम आहे. भगवंतांनी भागवतामध्ये नाथाच्या भागवतात नाथाने हा विषय लिहिला आहे की भगवंत निधामाला गेले म्हणजे काय झालं. निधाम म्हणजे स्वरूपात लीन झाली वृत्ती साधकाच्या दृष्टीने भाषा. ती लीन नाही ना गेले नाहीत ना काही नाही. तसं आहे. म्हणून लांब नाही आणि जवळ नाही. जवळ नाही म्हणजे अखंड असते. लांब नाही म्हणजे प्रमाणाचा विषय नाही. मग हे काय करतात म्हणून गोवे माऊली ती ज्ञानोबा काय म्हणते माऊली. ती आघीची शास्त्र आयुर्वेद विनाशाचे पात्र. सगळे शास्त्र आयुर्वेद निवृत्त करतात. वाचून याच्यावर आत्मबोध आत्मज्ञानावर स्वतंत्र नाही. ज्ञानच आत्मा आहे. त्याला मग ज्ञान का ज्ञान 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 म्हणले की त्रिपुटी आली. ज्ञान म्हणले की आश्रय विसर आहे त्याला. म्हणून तेरे से दूर नाही और न्यारा नाही. न्यारा नाही म्हणजे ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही आणि दूर म्हणजे तुझ्याहून वेगळं नाही. जसं साखर त्याची गोडी किती लांब आहे. साखराची गोडी किती लांब आहे दिसते का? नाही का? किती लांब आहे? किती लांब आहे रे? बरं. साखरेच्या गोडीचा रंग कसला आहे? नाही झालं. त्याला रंग नाही, रूप नाही झालं, क्रिया नाही झालं. म्हणून चारी वाचा मुरडल्या. तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला मी साक्षी असं वाटतं त्यावेळी तुमचं ओम या शब्दाचा अर्थ शुद्ध सत्य गुण आहे. नाही तर नाही. तर एकच सांगतो, झेपून न झेपून तुम्ही काही करा. सुख एक मोहिमित आहे. सुख मोहिमित आहे. ते कोणाचा विषय नाही, कोणाचा आश्रय नाही. कोणाचा विषय नाही, कोणाचा आश्रय नाही. म्हणून दत्तगीतेमध्ये सांगायचं आव्हान नाही, विसर्जन नाही, काय नाही. एक अद्वितीय वस्तू पाहिजे आणि दुसरे काही नाही. एक अद्वितीय ब्रह्म ज्ञानस्य किंचन.
नाना म्हणजे दुसरी वस्तू नाहीच झालं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून समस्त श्रीवासुदेव आयसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्तामध्ये राव आणि ज्ञानी आहे तोच झालं. माऊलीनं सांगते भक्तामध्ये ज्ञानी आणि भक्ताचा राजा समस्त श्रीवासुदेव आहे. समस्त श्रीवासुदेव म्हणजे आपण ब्रह्म आहे तेच सगळं आहे झालं. हो, काय नाही, अभ्यास करावा लागतो याला. देव म्हणून ते ज्ञान गुड गम्य ना. गुड या शब्दाचा अर्थ कळायला कठीण. देव कळला म्हणलं तरी कमी आहे, देव दिसला म्हणलं तरी कमी आहे. देव दिसतही नाही, देव कळतही नाही. कळणं न कळणं दोन्ही राहते. म्हणून माऊली जाणीवने देव कळतो का? नाही. देव नाही का? नाही. कसा आहे? नाही. आहे? कसा आहे? सांग एकच झालं. एकच सांग, झोपेतलं सुख कसं आहे? एक नाही तरी म्हणा, नाही असं आहे म्हणून सांगा. आणि ते झोपेतलं सुख माझे गुरु सांगू पंतप्रधान कुत्र सारखंच आहे झोपेत. झोप सारखी आहे की नाही? पंतप्रधान गादीवर झोपलं, हे कुत्र उकंडीवर झोपलं. व्यवहारात बदल आहे का झोपेत बदल आहे? म्हणून सिद्धांत कळायला त्याला खूप लागतं बाबा. सिद्धांत कळणं सोपं नाही. आणि सिद्धांत कळल्याशिवाय परमार्थ नाही. काय म्हणते माऊली? ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा पुढं, पण पुढचं पण काय? सर्वकटी पूर्ण. पूर्ण ही पद नेरा और दूर नाही हे दाखवते. पूर्णमध्ये जवळ आणि लांब नसतं. साधकाला त्याची भूमिका वाढत वाढत जाईल म्हणून ते लांब म्हणायचं, आणि लांब जवळ संपलं म्हणून त्याचा परमार्थ खरा झाला. म्हणून मेरेशी हो, म्हणून त्या हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. आणि ज्याला ब्रह्म कळलं त्याला गुरुजी सांगितले त्याला भय आणि चिंता नाही. हरी आला हातात मग कैशी. हो, एकामध्ये भय नाही चिंता नाही. साधकाला चिंता आहे, माझी वस्तू मला कवा मिळणार, माझी स्थिती मला कवा प्राप्त होईल, ही त्याला चिंता आहे. आणि जीवाला भय बी आहे आणि चिंता बी आहे. भय बी आणि ह्याला भय बी नाही चिंता बी नाही. अरे याच्यापेक्षा खाली जर आलात तुम्हाला कळलं ना जरा. अरे श्रीगुरूसारखा असता पाठीराखा इतर असा लेखा काय करे. श्रीगुरूसारखा जर पाठीराखा असला तर बाकीची काय किंमत तुम्हाला. तुम्हाला श्रीगुरू कळलं ना आणि तुम्ही आपलं लोक रोलीने चालले झालं. राजाची कांता, राजाची कांता आहे आणि पोट भरायला आले परडी घेऊन हातात. असं कसं शक्य आहे? म्हणून स्वरूप आनंद भोगणाऱ्याची खूण सांगितली तुकोबाराने. माऊलीही सांगते झालं. स्वरूप आनंद प्राप्तीची खूण तुका म्हणे नये जाणीव अंतर अंतर सारा आनंदाचा. अंतःकरणामध्ये स्फूर्ती मी ब्रह्म ही सुद्धा मावळ आहे, ही व्यापक आहे. मी माझा आनंदाचा भोगतोय सात्विक त्रिपुटी आहे. हो, पण ही प्राप्तिपूर्वक नसते बरं का. हे शब्दाने आम्ही सांगतो, पण तुम्ही अनुभवनी करून पुढं चला असं आहे. म्हणून ब्रह्म आनंद प्राप्त झाला त्याची एकच खूण की मी कसे काम आहे. त्याला इच्छाच राहत नाही, त्याला वासनाच राहत नाही, काय नाही झालं. ब्रह्मरस गुढी तयाशी वासना निमली सकळ द्यायची. सकळ यामध्ये शास्त्रीय वासना, लोकवासना, देव वासना काय नाही राहिले. तसं नाही झालं. म्हणून नाही रे, नर देहाचा मुख्य कर्ता विषय आहे.
वर्तमान काळामध्ये आपला आनंद आपल्याला भोगायला पाहिजे. आपला आनंद भोगायला साधनाची गरज नाही, हीच त्याची खूण आहे. साधनाच्या आनंदाची गरज नाही, साधनाचा आनंद कमी राहतो जरा, कारण साधन आहे तोपर्यंत आनंद आहे. गुरुजींनी सांगा माझ्या भजन आहे तोपर्यंत असे डुलचे भक्त, कीर्तन आहे तोपर्यंत असे डुलचे. कीर्तन संपलं की आनंदही संपला येतं, म्हणजे वृत्ती संपली. आणि जे महात्मा आहेत ते अखंड आनंदामध्ये राहतात, अखंड आनंदामध्ये राहतात जरा. म्हणून तर निवृत्तीनाथ अखंड आनंदात. निवृत्ती जाय नाव निवृत्ती जाय बरं, निवृत्ती जरा निवृत्ती करी जावे. ज्यांचं नाव निवृत्ती, राहणं निवृत्ती, आणि निवृत्ती ही त्यांची दासी. निवृत्तीनाथ, निवृत्तीचे नाथ म्हणजे मालक. कोणाचे? निवृत्तीचे. निवृत्ती नाही म्हणजे जिथं वृत्ती साधन करत नाही ते. मी ब्रह्म आहे असं म्हणणारी वृत्ती तिथं नाही ते, मग ती निवृत्तीनाथ. आपण प्रवृत्तीचे दास. फरक एवढाच आहे. प्रवृत्तीचे दास नाही तर काय, आणि दास असल्यामध्ये काय त्याचं बोलायचं नको. म्हणून बाबा नेरा आणि हे म्हणून एकच लक्षात ठेवा, त्रिपुटी रहित स्वरूप वास, आश्रय रहित स्वरूप आहे. निदान शब्दांतर करू. आश्रय रहित आकाश कोणाच्या आश्रयावर आहे? वाऱ्याला आश्रय आकाशाचा, अग्नीला आश्रय वाऱ्याचा, अग्नीला जलाला आश्रय अग्नीचा, आणि पृथ्वीला आश्रय जलाचा. हे एका एका आश्रयावर राहिले. वायू राहतो आकाशाच्या आश्रित, अग्नी राहतो वायूच्या आश्रित, जल राहतं अग्नीच्या आश्रित, अग्नीच्या आश्रित राहते पृथ्वी. ही चारी भूतं परस्परामध्ये राहिले, पण आकाश कोणाच्या आश्रित राहिले? तर हे आकाश तुझ्या आश्रित राहते. मग आता तू केवढा असतील? मग नेरा और दूर नाही. हे फार मोठं चिंतन, इतकं गोड आहे काय सांगू झालं हे चिंतन फार. आणि हे चिंतन जर कळलं तर परमार्थ काय सांगू झालं. त्याची झाली कार्यसिद्धी, तुटली उपाधी जन्म जरा. त्याचं परमार्थाचं कार्य झालं. म्हणून नेहमी आम्ही सांगतो तू आरोग्य वेळ हो, संसार सोडायचा नाही, धरात नाही, कळायचा आहे. संसार धरायचा का सोडायचा? जन्ममरण कळायचं का सोडायचं, नाहीचं करायचं? जन्ममरण आहे का? जन्ममरणाचा भ्रम आहे का? आहे. अविद्याच्या निधीमुळे तुम्हाला जन्ममरण वाटायला लागले. जन्ममरणाचा भ्रम आहे झालं. बद्धमुक्त बद्ध आहे. सांगू का तुकोबार आहे म्हणतात, सारी झाली मिली लटिके वचन, बद्धमुक्त शिंतू का म्हणे. काय म्हणते? सारी झाली मिली जन्म आणि मरण हे उलट का म्हणते तुकोबार आहे. आणि बद्धमुक्त शिन, मुक्त म्हणणं तर शिनच आहे, आणि बद्ध म्हणणं तर शिनच आहे. काय साधूंचं वाक्य? शिन आहे झालं. मुक्त म्हणलं तर शिन आहे, आणि बद्ध म्हणलं तरी मग तेरेशी दूर नाही यावं, नेरा नाही. नेरा म्हणजे वेगळ्या रूपाचं नाही, आणि दूर मग तुझं वेगळं. हे सिद्धांत आहे, फार मोठा झाला. नाही हे तसं नाही. एक आणखी एक उदाहरण सांगतो. गुरुजींनी सांगा, माझ्या गुरुजींनी सांगा, जयदेव एक राजा होता, ती पत्नी त्यांची, आणि प्रवृत्तीशास्त्राच्या दृष्टीनं राजाचे राणी प्रधानाचे त्यांची मंडळी असे त्यांच्या मोठ्याच्या बाया बसल्या एकत्र, आणि चर्चेला सुरुवात केली. अखंड आर्थिक असं असतं ही घ्यायला लक्षात कळलं तर. नीट ऐका, ही उदाहरण माझ्या गुरुजी खूप सांगावं चिंतन आहे, नीट ऐका जरा. आणि निघाली चर्चा. मालक गेली की मी राहणार नाही, मी उडी टाकेन, असं त्यांच्या बैठकीत चर्चा निघाल्या. ही होती जयदेव स्वामीची माणसं. ऐकलं म्हणलं, ही तुम्ही वेळ आहेत म्हणले, हीच काय वेळ, दम कसं निघतो तुम्हाला? वार्ता आल्याबरोबर शरीर सुटलं पाहिजे. ते नेलं ते सगळं, हीच काय तुम्हाला आयुष्य कसं कटतंय?
संसारिक माणसं खूप कारस्थानी असतात. त्या बायाने हिची परीक्षा पाहिली जयदेव स्वामीची पत्नीची. कसले तर त्यांचे कपडे आणून लाल रंगात भरलं येऊ की त्याच्या कपडे वाघाने खाल्लं. म्हणजे खरं आहे का? अखंड अर्थ विषय ही सिद्धांतलाही गोड आहे. आणि सांगितलं खरं आहे का? जयदेव स्वामीची माणसं खरं आहे नाही सांगितलं खरं खरं आहे म्हणून प्राण गेला त्यांचा. शब्द ऐकणं शरीर सोडणं. आता हे ना पंचवीस वाटलं आपण केलं नाटक पण झालं खरं. मालक आले हे करायला म्हणजे तुमचं नाही म्हणलं ते गेले नाही. आता ते कसं जाऊ शकेल आहे? आश्चर्याची गोष्ट आहे कळली तर. नाही जात मला ते. हां शरीर कळलं हवा बंद झाली हृदयाच्या क्रिया बंद पडणं गेलं नाही. नाही गेली बोलले. अरे घोडे बोलले ए पाणी आण लगे उठलं की पाणी दिलं याचं अखंडात. नाही झालं याचं माऊली सांगते ज्ञानोबा आहे चित्त एकच झालं हे हृदय घातले. दोन्ही संकल्प एक झाले म्हणजे ते एक होत असते. हां नाहीतर गुरु शिष्याचे गुरु आले दारात आणि शिष्य त्या गुरुच्या फोटोला नेव दाखवतो. हे काय एक आहे हो रे? तसं नाही झालं. तसं नसतं हे. त्याचा संकल्प तेच ओळखावा. दोघाचा एक संकल्प झाला आणि दोघाचा एक संकल्प होऊन ती मावळला म्हणजे अखंड आरती. अखंड आरतीला उदाहरणच नाही. म्हणून नारायण डॉक्टर सांगितलं अखंड आरतीला म्हणून तर म्हणजे महाराजने अमृत अनुभव मला सांगायचा होता थोडा परंतु तुम्ही आलो विस्तार केला. नाही मला ओळीबद्ध सांगायचा होता अमृत अनुभव पण तुम्ही आलो मग मला विस्तार करावा लागला. मग त्या अमृत अनुभवाचं चिंतन मी सांगितलं आपलं खोलीवर आल्यावर. गुरुचे वेगळं आहे. तुम्हाला काय तो अधिकारी असेल ना मग एकच माझे गुरु सांगायचे. आपल्याला माझा गुरु आठवा नाही तर माझा देव आठवा बाकी कोणीच नाही. तरच ही स्थिती प्राप्त होईल. मग हृदय सद्गुरू ना आणि त्यांनीच तरलं संसार करू. सांगू तुम्हाला इकडे यायचं तुमचे वृत्त बाबा कार होते. आता उद्या चाललं कुणाची कोणत्या आकाराची आहे का? माझं हृदय सद्गुरू आहे का? हे येताना बाबाच्या आकारची वृत्ती आता जाताना काय सांगायची गरज आहे का? तसं मज हृदय सद्गुरू झालं. अंतकरण सद्गुरू पाहिजे. सद्गुरू या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलेला अनुभव. सद्गुरू म्हणजे त्यांची मूर्ती नाही. त्यांनी जी ब्रह्मानंद सांगितलं त्या ब्रह्मानंदच राहणं ही सद्गुरूचं स्वरूप आहे झालं. ब्रह्मानंदम परम सुखदम ही त्यांचं स्वरूप आहे झालं. आणि त्या आनंदात राहणं म्हणजे श्रीगुरू नेहमी तुझ्याजवळ आहेत. सौम्य रहे आत्मा काकू करू प्रणाम. काय निदान तुझ्या गुरुला तरी नमस्कार कर ना पूर्वपूर्ण. म्हणजे माझ्या गुरुला नमस्कार करायला माझे वेगळे आहेतच कुठं? सौम्य रहे आत्मा काकू करू प्रणाम. आणि तोच विषय माऊलीने सांगितलं पहिल्याच अध्यात पहिल्याच होय सौम्यध्यात्मरूपा. आता इथं काही शास्त्रकारने बराच अर्थ वेगळा केला पण ते बरोबर नाही. ओम नमोजा वेद प्रतिपाद्य ही स्वरूप अनुभव आहे तिथं माऊलीचं पहिल्याच वहीत. आणि ही ज्याला कळलं त्याला अखंड अर्थ कळलं. अखंड अर्थ म्हणजे एकच विषय रहित आहे त्याला. तो कोणाला विषय करत नाही आणि त्याला कोणी विषय करत नाही. त्याला विषय रहित आहे. दुसऱ्या माझ्या गुरुच्या भाषेत सांगा साधू कोणाला कळत नाही आणि साधूला जग नसतं. हरीच्या दासा हां हरीच्या दासा कसं काय? हां तसं नाही ते. हरीच्या दासा पुढं कुठं बोलता येतं गमतं काय है की नाही? आणि ह्या स्थितीला जाण करता बाबा आसुर संपत्तीचा त्याग करावा लागतो बरं का. हां या स्थितीला जाण्याकरता आसुर संपत्ती त्यागावी लागती. झालं बिभीषणाने बंधू टाकला का नाही बाजूला. बिभीषणने दैव संपत्तीचा रावण असुर संपत्तीचा. बिभीषणने बंधू भरती माता निंदू केले असे. भरताने आईचा त्याग केला.
विभीषणाने भावाचा त्याग केला, प्रल्हादाने जनकाचा त्याग केला. आणि त्या बाया ज्या होत्या ऋषीपत्न्या त्या नवऱ्याचा त्याग केला. जेवण घेऊन गेलं नाही का कृष्णाला. ही जरा गंमत आहे जरा, तसं नाही जरा. बंधू असेल ना बंधू, नाही जरा भरते माता आईचा त्याग केला, जन्मदाता आईचा भरतानी. का माझ्या रामाला वनवासावर पाठवतो, तू कोण आहे साई आई काय. आणि अशा ज्यांच्या वृत्त्या आहेत ते अखंडानंद भोगू शकतात. आपलं मनाला विचारा काय ते, सांगण्याचा उपयोग नाही. असं त्याचा अर्थ. पण अखंड आरती जी आहे, मेरेशे न्यारा नाही म्हणजे आणखीन दुसरं नाही, आणि दूर नाही म्हणजे आपलं वेगळं आहे. तसं तुझं सुख तूच आहे, तुझं सुख तुला कळायचं आहे. सुख भोगायचं नाही, सुख कळायचं आहे. शेवटची भूमिका म्हणून सांगतो, व्यापक ब्रह्माचं चिंतन चाललंय. सुख मिळवायचं नाही, सुख कळायचं आहे. हो वेगळं आहे रे. काय करावं ते गुरुजीनेच सांगावं, आणि गुरुजीनेच भोगावं. ते झालं नाही झालं तर साधनं आनंद भोगतो त्यावेळेस साधक, आणि साधन सुटल्यावर ते खरा आनंद. याला माझे गुरुजीने सांगावं. तरुणपणामध्ये नवरा बायको साध्य साधन असतं, म्हातारपणी काय असतं, नुसतं आनंदच असतो का नाही. तसं वृत्ती ही वृद्धावून वृद्ध, आम्ही म्हणत नाही माऊलीची, वृद्धावून वृद्ध, जे जीर्णावून जीर्ण. ब्रह्म कसं आहे, म्हाताऱ्याहून म्हातारा, म्हणजे याचा अर्थ विकार राहीत. म्हाताऱ्या शब्दाचा अर्थ कसा असतो, विकार राहीत. आणि वृद्ध या शब्दाचा अर्थ कसं, तर आयुष्य नसतं, कोणाचा विषय नसतो. अतिजीर्ण, अतिजीर्ण म्हणजे खूप सूक्ष्म कळायला, असा तो परमात्मा आहे. आणि हे ब्रह्म म्हणा, ह्याला काय म्हणते व्यापक. आणि हे तुझं स्वरूप आहे. मग आता तुझं स्वरूप असल्यानंतर तेच कुठे देव कोणावर जगले, सूर्य कोणावर जगतो, ग्रहण कोणाला लागतं, पापी चांडाळ कोण आहे, यम कोणाला येतो, यम दरबार कुठे आहे, उगं वेळ काढू नका. चला कशाचं यम कसं धर्म आला रे. पण न बांधतं स्थिती अंगी, हे बोल स्थिती बांधल्यावर हे बोलायचं आहे. जोपर्यंत स्थिती बांधत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा आहे. माझे गुरुजी म्हणायचे झालं, तरुणपणामध्ये सांभाळून चालायचं आहे, म्हातारपणामध्ये पदर जर खाली गेलं तर त्याला काही प्रतिबंध नसतो. तसं वस्तू बिंबेपर्यंत साधकांनी साधना केली पाहिजे. आपली वस्तू बिनचूक ठसा म्हटला पाहिजे, याचा विसर न झाला पाहिजे. मग ती म्हातारी झाली, मग ती पदर एखाद्या वेळ खाली गेलं तर काही अडचण नाही. मग साधक अवस्थेमध्ये जपूनच चाललं पाहिजे. ज्या ज्या प्रतिबंधाच्या गोष्टी त्या वापरल्याच पाहिजे त्यांनी. असं आहे ते. नाही तर ज्ञानेश्वरीचा 16-17 वाच म्हणजे कळेल काय खावं, काय खावणी, कसं बोलावं, कुठं बसावं, काय करावं. ज्ञानेश्वरी 16-17 वाच. असं तसं नाही झालं. मी खाली का आलो हे ती व्यापक जर अभ्यास कर म्हणजे कळेल झालं. इंद्रियातून कसं पार पाडावा, प्राणातून कसं पार पाडावा, अंतःकरणातून कसं पार पाडावा, आयुध्यातून कसं पार पाडावा, आणि काहीच नाही कसं म्हणावं. एका अवस्थेतून पार पाडायचं असतं. स्थूल देहातून पार पडलं तर काय होतं, सूक्ष्म देहातून पार पडलं तर काय होतं, कारण देहातून पार पडलं तर काय होतं. प्रत्येक देहातून पार पडलं त्याचं फल वेगळं राहतं. असं स्थूल देहातून जर पार पडला असतो, स्थूल देहाचा मी द्रष्टा आहे असं जर कळलं, नाम गोद जाती रूप विषय ही ब्रह्मांड तुझा याचा काही संबंध नाही. एवढी स्थिती आहे स्थूल देहाचा द्रष्टा झाला तर. नामरूप नाही, कोण जाती नाही, स्त्री पुरुष नाही, गणगोत नाही, स्थूलाचा द्रष्टा झाला तर. सूक्ष्माचा द्रष्टा जर झाला, काम क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मी माझं नाही, सूक्ष्म देहाचा द्रष्टा झाला तर.
कारण द्यायचा द्रष्टा जर झाला आणि आनंदाची वृत्तीसुद्धा नाही. हो, जेथे नाही सुषुप्ती तेथे कशी तूर्याची भ्रांती. अरे सुषुप्तीच्या दृष्टीने तूर्य आहे आणि तिथं निळवरामध्ये भ्रांती आहे. तूर्य भ्रांती आहे. झालं व्यापकाचा विषय चालला आहे. मग सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे आणि इकडे जायचं आपल्याला. म्हणून काटेकोरपणाने परमार्थाला चलावं लागतं तर लाभ होईल. तसं नसतं झालं. चला. ब्रह्म भिन्न नहीं किंतु सर्व का आत्मा है और देशाधिक सर्व उपाधि ते रहित है. त्याला देश नाही, त्याला काळ नाही. झालं. हां, त्याला देश आहे का? त्याला काळ आहे का? आता पांडुरंगाला विटेवर विट ही त्यांची देश झाली, पंढरी त्यांचा देश झाला. आणि माऊलीने जो पांडुरंग सांगितला त्याला देश का नाही? माऊलीने पांडुरंग खरा कोणतं सांगितलं रे? माऊलीने पांडुरंग पाहायला सांगितलं, ते कसं सांगितलं तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात नाही. सत्य ज्ञानांत गगनाचे परावरण नाही रूप वर्ण गुण देते. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी धरी सारवूया. कसा पाहिला? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज्योती ते मूर्ती उभी विटेवर. तो हार श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी धरी सारवत असा देव पाहिला. आणि तो देव म्हणजे व्यापक. ज्योतीची निज्योती म्हणजे काय? बुद्धिरूपी ज्योत, त्याच्या दिवसानं कुठस्थ चैतन्य आणि तेच ब्रह्म असं मी पाहिलं. असं इथं आणि हे देव खरं दर्शनाचा. बुद्धिरूपी ज्योत आहे व्यावहारिक, आणि त्या ज्योती कुठस्वरूप ज्योत आहे आणि कुठस्थ चौकडे व्यापक आहे. मग तो हरी श्रीहरी पाहिला डोळेभर पाहता पाणी दोरी सारून या. पाहता नाही, पाहणे नाही, क्रिया नाही, असा पाहिला. त्याचं नाव देवाचं दर्शन. असं वाढत चढत असतं बरं का. म्हणजे व्यापक चिंतन असं आहे. त्याला पुढं याते नेरे और दूरी नहीं कहा जावे. हां, याते नेरे और दूरी नहीं कहा जावे. मेरे नेरे 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 हां आणि दूरी नहीं कहा जावे. म्हणून अरे किती भ्रांती घालव रे. काय सांगतो मला सिद्धांत फार गोड लिहिला इथं. सुखा करता कुठं बी तुम्ही सुख बघावं लागलं. सुखा करता तुम्ही कुठे बघता नाही. ह्याच्यात सुख असेल, त्याच्यात सुख असेल, याच्यात सुख असेल, समाधीत सुख असेल, शब्दात सुख असेल, कलेत सुख असेल, त्यात सुख आहे म्हणून करता का नाही. मग सुख सुखाच्या ठिकाणी आहे का? सुख कलेचं आहे का पदार्थाचं आहे? हां, 14 विद्या 64 कला, त्यात सुख नाही. पण काय सांगतो मला खरं चिंतन कळत नाही रे. कलेमध्ये सुख वाटतं की नाही? कुठं कलेत सुख आहे? सुखामध्ये व्यवहार नाही एवढंच, आणि व्यवहारात सुख नाही. बस ते कोणतं असं द्या. कलेत व्यवहारामध्ये सुख नाही आणि सुखात व्यवहार नाही. मग नेरे और दूर नाही याते. म्हणून मग देव कळलं का दिसला? देव कळत नाही, दिसत नाही. का कळालं तुझं येऊन वेगळं आहे का म्हणून कळलं? दिसायला त्याला काय आकार आहे का म्हणून दिसेल? चला. यद्यपि ब्रह्म शब्द का वाच्य भी सोपाधिक है, काहे ते व्यापक वस्तु का नाम ब्रह्म है. सो व्यापकता दो प्रकार की है. एक तो अपेक्षिक व्यापकता और एक निरपेक्षिक व्यापकता. हो, सापेक्षित व्यापकता, निरपेक्षित व्यापकता. दुसरं कोण शिकलेलं परतंत्रता, आणि स्वतः शिकलेला त्याला दृष्टांत देत असतात माझे गुरुजी. सिंहाला शिकार करायला काय घेऊन जात असेल सिंह? तुम्हाला हाणामारी करायला काय तर काट्या कुऱ्हाडी घेऊन जावं लागतात. आणि सिंहाला हार मारायला काय घ्यावं लागेल? त्याच्यावर शस्त्र आहे का नाही? आणि तुम्हाला वाद करायला काहीतरी दुसरं घेऊन जावं लागेल. तसं साधकाला अविद्या निवृत्त करण्याकरता अभ्यास करावा लागेल. पण ब्रह्माच्या ठिकाणी काही गरजच नाही ना. जमते का हे कळणं? सुख सुख म्हणून
सुख सुखाच्या ठिकाणी कळलं पाहिजे, ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी कळलं पाहिजे. ज्ञानाचा देश आणि काळ नाही. जोपर्यंत तुम्ही देश काळ समजतो तोपर्यंत वर्म नाही. गंमत आहे झालं. काय सांगतो मला, एखादं खरं बोललं तर समज तुमचा वेगळा होतो म्हणून आम्हाला खरं बाजूला ठेवावं लागतं बोलणं. हो तसं. अरे काय चला, कारण खरं बोलणं झेपत नाही ना, म्हणून बाजूला ठेवावं लागतं. हो. अरे साधा व्यवहार तुम्हाला लक्ष येत नाही कसं करावं ते सांगून उपयोग होत नसतो. अभ्यास करा म्हणजे कळत असतं. जो वस्तु किसी पदार्थ की अपेक्षा से व्यापक होवे है और किसी की अपेक्षा से न होवे ताके विषय अपेक्षिक व्यापकता कहिए है. निरापेक्ष ने अपेक्षा, सापेक्ष व्यापक, निरापेक्ष व्यापक. हा सापेक्ष व्यापक म्हणजे दुसऱ्याच्या आधाराने चालणारा, आणि कोणाचा आधार नाही आपली स्थिती राहणार, ते निरापेक्ष व्यापक. हो. मग आता दुसऱ्या भाषेत सांगतो गुरुजींचे कळण्याकरता. गुरु कोणत्या तरी साधनद्वारे आनंद भोगतो ती सापेक्षित, आणि आनंद साधन वाचून भोगतो आनंद तो निरापेक्षित. म्हणून एक कबीरांचं म्हणणं आहे कळण्याकरता. कबीरांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, परबुद्धी विनाशिते, स्त्री बुद्धी पर नाही गते, आत्मबुद्धी विशेषता. तुझ्याच विचार तू कर, ही खरी बुद्धी आहे. दुसऱ्याच्या बुद्धीचं खरं नाही झालं. निरापेक्षमध्ये व्यवहार एवढे त्याचा अर्थ. जैसे पृथ्वी आदि की अपेक्षा से माया व्यापक है और चेतन की अपेक्षा से नहीं है. बस माया ही व्यापक आहे, व्यवहाराच्या दृष्टीनं, ब्रह्माच्या दृष्टीनं व्यापक नाही. याते माया विषय अपेक्षिक व्यापकता है. म्हणून मायाची व्यापकता सापेक्षित आहे. कारण पृथ्वीपेक्षा जल व्यापक, जलापेक्षा वायू, अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक. आणि तिथं काहीच नाही. और जो वस्तु सर्व की अपेक्षा से व्यापक होवे ताके विषय जो व्यापकता सो निरपेक्षिक व्यापकता कहिए. कोणाची गरज नाही, ती निरापेक्ष. आता ह्याला दुसरं एक उदाहरण सांगतो. माझे गुरु काय कमीच करत नाही. पोळीची गोडी सापेक्ष व्यापक, निरापेक्ष व्यापक. पोळीची गोडी, पोळीमधली गोडी पोळ्यालाही गोड झाल्या, हा ना, ते निरापेक्षित का सापेक्षित? सापेक्षित. आणि गोळाची गोडी निरापेक्ष व्यापक आहे की नाही. गोळाच्या गोडीला मिसळायला काय करावं लागलं, गोड व्हायला काय करावं लागेल, हा. पोळी गोड व्हायला काय करावं लागेल, गोड मिसळावं लागेल. मग ज्याच्यामध्ये सापेक्ष ते पदार्थाचा संबंध असतो, आणि ज्याच्यामध्ये करण्याची गरज नाही ते निरापेक्षित आहे. गोळाची गोडी व्यापक जसं निरापेक्षित आहे, पोळीची गोडी सापेक्षित व्यापक आहे. तसंच तुझं सुख निरापेक्षित तुला कळलं झालं. म्हणून तुमच्या सुखाला प्रमाणाची गरज नाही, इंद्रियाची गरज नाही, वृत्तीची गरज नाही. ही तुमचं सुख आहे, आणि त्याला म्हणायचं ब्रह्म. सो निरपेक्षित व्यापकता चेतन विषय है. म्हणून ते निरापेक्ष व्यापक चेतनाच्या ठिकाणी काहे ते चेतन के समान अथवा चेतन से अधिक और कोई व्यापक है नहीं. म्हणून चेतनासारखं आणि चेतनापेक्षा दुसरं कोणीच नाही झालं, एकच झालं. किंतु चेतन ही सर्वसे व्यापक है. बाद झालं, माझं पोट दुखायला लागलं. चेतनच सगळ्याचे व्यापक आहे. ठेव आता, कारण ते दुपारचं जेवण त्रासाचं झालं आहे. कारण साधन चांगलं पाहिजे, म्हणून तर साधनाला जपावं लागतं रे. तर मला वाटतं हे खावा ते खावा, काय खावा. आयुष्यात गुरुजींनी साधनाचं जे आहे तेच खाल्लं. ज्वारीचे भाकरी, मुगाचं वरण खाल्लं आयुष्यात. आणि दूध कधी पेलं नाही, तर दूधही पेत नसतं. तरी वरतीवर सगळं होतं ना का.
सगळं खायचं आणि ब्रह्म म्हणा, सगळं खाल्लं नाही जाऊन